ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. डोंगरकडा येथील ज्वेलर्स दुकान फोडीचा गुन्हा उघड. डोंगरकडा येथील योगेश रोडे यांच्या ज्वेलर्स दुकानाचे शटर वाकवून दुकानातील 459 ग्रॅम चांदीचे 40,621 रुपयाचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक गुन्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा गुन्हा उघड करून चोरीतील चांदीचे दागिने जप्त केले. दिनांक 25 जूनला दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या 6 चोरट्यांच्या टोळीचा पाठलाग करून त्यातील 3 पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू गणेश पवार राहणार इंदिरानगर कळमनुरी यासह इतर 2 अल्पवयीन विधी संघर्ष बालकाचा यामध्ये समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखा व आखाडा बाळापूर पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर ज्वेलर्स दुकानचे शटर फोडून चांदीचे दागिने चोरून नेल्याची त्यांनी कबुली दिली. ज्यामध्ये चांदीचे ब्रासलेट, चैन, मुकुट असा 459 ग्रॅम वजनी चांदीचा मुद्देमाल 40,621 रुपयाचा जप्त केला. या आरोपींची अधिक विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे पूर्णा जिल्हा परभणी हद्दीतही घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोनारकर, शिवाजी बोंडले, सहाय्यक फौजदार नागरे, नागोराव बाबळे, रामदास ग्यानलवाड, शेख बाबर, गजानन पोकळे, प्रभाकर भोंग, विजय जाधव, शेख अन्सार, बेले, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, शिवाजी पवार, हरी चव्हाण यांच्यासह आखाडा बाळापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.